नमस्कार मित्रांनो, आपण सध्या कॅन्सर या विषयावर व्हिडिओ बनवत आहोत. हा आत्ताचा आपला चौथा व्हिडिओ आहे. मित्रांनो, माझ्याकडे काय खूप मोठा सेटअप नाही आहे जे मी तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी देऊ शकेल. पण मित्रांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ नीट बघितले तर तुम्हाला त्या मुद्द्यात क्वालिटी नक्की जाणवेल. तर मित्रांनो, आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. आपला मुद्दा होता कॅन्सर. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सर म्हणजे काय, आत्ता पण हा व्हिडिओ थोडा मोठा होईल, सॉरी फॉर दॅट. कॅन्सर हा आपल्यासाठी खूप मोठा बाऊ झाला आहे असं आपण समजतो, परंतु तसं काही नाही. कॅन्सर हा जसं आपण आल्सर म्हणतो, जसं आपण असे काही आपल्या शरीरात ऑलरेडी असणाऱ्या गोष्टी, परंतु कॅन्सर हा अशी गोष्ट आहे की काही पेशींचं अनपेक्षित वाढ होणे शरीरामध्ये आणि मग त्या पुढं चालून वाढून त्या पूर्ण शरीराला इजा पोचवतात आणि त्यामध्ये आपली डेथ होते. पण डेथ कधी होते, जर आपण योग्य वेळेत जर त्याच्यावर ट्रीटमेंट नाही घेतली किंवा योग्य वेळेत जर आपल्या लक्षात कॅन्सर आला नाही तर आपले त्यामध्ये डेथ होण्याचे चान्सेस जास्त आहेत. परंतु कॅन्सर हा टाळला जाऊ शकतो कधी, जर आपण त्वरित त्याला रिकग्नाईज केलं, जर त्याची लक्षणं आपण ओळखून घेतली, त्याबद्दल जर माहिती घेतली. कॅन्सरबद्दल आपल्या देशामध्ये अवेअरनेस खूप जास्त कमी आहे. तो जेवढा वाढेल तेवढे आपले मृत्यूचे प्रमाण कमी होतील, कारण की आज खूप भयानक प्रमाण आहे. 10पैकी 7 पेशंट हे डेथ होत आहेत आणि फक्त 30%च पेशंट असे आहेत जे सर्व्हाइव्ह करत आहेत किंवा लाँग टर्मपर्यंत जगत आहेत. याचं कारण एकच आहे की कॅन्सर लवकर लक्षात झाला पाहिजे, लवकर डिटेक्ट झाला पाहिजे. तर माझा हा व्हिडिओ मी त्या संदर्भातच बनवत आहे. कॅन्सर भेण्याची गरज नाही मित्रांनो. कॅन्सर हा आजची अशी अवस्था आहे आपली की आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूपासून, वापरण्याच्या वस्तूपासून अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्यामुळे कॅन्सर होऊ शकत नाही. आपण जो सकाळी टूथब्रश वापरतो त्यापासून ते जे डोक्याला तेल लावतो त्यापर्यंत, किंवा जे काही संध्याकाळी आपण क्रीम्स वगैरे यूज करतो, जे काही चहाच्या कपात आपण त्या प्लास्टिकच्या ह्याच्यात आपण चहा पितो, या सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्याने कॅन्सर होतो. आजकालचे फ्रूट्ससुद्धा चांगले आलेले नाहीत. रस्त्यावरचे खायचे पदार्थ असते, एनिथिंग, एव्हरीथिंग आपण म्हणू शकतो, सगळ्यामुळे कॅन्सर होतो. तर त्याच्यामुळे हे तर आहे की आपण यापासून वाचू शकत नाही, पण म्हणजे वाचू शकत नाही इन द सेन्स की आपल्या तो होणारच आहे, परंतु आपण त्यात मरणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो, कारण की अवेअरनेस नाही. कॅन्सरबद्दल जास्तीत जास्त माहिती मी माझ्या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि करत राहीन. त्याचबरोबर बाकीही व्हिडिओ आपण हळूहळू आणणार आहोत. तर प्लीज सपोर्ट करा. जर माझा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.